श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा उत्सवात सामील होण्यासाठी नवापूर येथून राम भक्त रवाना झाले आहेत। याबाबत सविस्तर वृत्त असे की येत्या 22 जानेवारी 2023 रोजी अयोध्या येथे न भूतो न भविष्यती असा श्री राम जन्मभूमी मंदिराची प्राण प्रतिष्ठा उत्सव होणार आहे। तरी त्या अनुषंगाने प्राण प्रतिष्ठा महोत्सवासाठी जगभरातून विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे। नवापूर तालुक्यातील जनजाती समाजातील सनातन धर्म प्रचार करणारे उची शेवडी येथील निवासी श्री ईश्वर गावित व टोकरवा येथील निवासी भीमा यांना या उत्सवात सामील होण्यासाठी आधी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टकडून अधिकृत आमंत्रण मिळाले होते। ही बाब अत्यंत गर्वाची असून त्या अनुषंगाने आज ते अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रवाना होत असताना त्यांनी सर्वप्रथम शहरातील प्रमुख श्रद्धास्थान श्री राम मंदिर नवापूर येथे जाऊन दोघांनी प्रभू श्री रामचंद्रांची पूजा अर्चना केली। यावेळी नवापूर विश्व हिंदू परिषद व आयोजन समितीच्या सदस्यांनी ते संपूर्ण नवापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांचा सत्कार करून त्यांना नवापूर वासियांकडून प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना करून संपूर्ण नवापूर तालुका सुजलाम सुफलाम व सर्व नागरिक खुशाल राहो अशी मंगल प्रार्थना त्यांनी पोहोचवावी असे निवेदन करून श्रीराम नामाचा जयघोष करत अयोध्या येथे रवाना करण्यात आले। या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे सर्व कार्यकर्ते व शहरातील रामभक्त हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील, नवापूर। विश्व हिंदू परिषद जिल्हा नंदुरबार आणि तापी विश्व हिंदू परिषद जिल्हा नंदुरबार आणि तापी च्या दोघे जिल्ह्यांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामचंद्रांच्या जे आपले म्हणजे हिंदू समाजाचे दैवत आहेत, जे वनवासी समाजातले अग्रगण्य भाग आहेत, जे पूर्ण आदिवासी समाज वनवासी समाजातले पूजित आहेत, त्यांचे श्रीराम प्रभू त्यांची 500 वर्षाच्या इतिहासानंतर त्यांचे मंदिर बनते। म्हणजे संघर्ष म्हणजे पूर्व रक्त रंजित संघर्षानंतर जे मंदिर बनते 500 वर्षानंतर, जे यायची डोळी यायची देही आपण बघतो आहे सर्वजण, त्याच्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातनं त्यांना विधिवत आमंत्रण केलेले आणि तापी जिल्ह्यातले भीमादादा आणि नंदुरबार प्रखंडातले ईश्वरदादा या दोघांना विधिवत आमंत्रण दिलेलं आहे। ते पूजेसाठी त्यांना जे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे स्थापना मूर्तीची, त्या पूजेसाठी त्यांना आमंत्रित आणि त्यांच्या हस्ते पूजा केली जाणार आहे। ते आज आपल्या नवापूर नगरीतनं अयोध्येसाठी रवाना होत आहेत। जय श्रीराम। आपल्या नवापूर प्रखंडातनं श्री R.D. गावित उमरांचे सर शिवाजी हायस्कूलला कार्यरत आहेत। त्यांनी चंदनाचे धनुष्यबाण आणि चंदनाच्या श्री हनुमानजींची स्वरूपात गदा आणि त्यांचे अग्रलेख श्रीराम असं प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्ती आणि मंदिराला भेट म्हणून दिलेली आहेत। तर ते आपल्या ईश्वरदादा यांच्या हस्ते आपण श्रीराम मंदिर आहे ट्रस्ट आहे त्याला भेट देणार आहोत। आणि विश्व हिंदू परिषद जो कार्यकर्ता ही जो येला है आखा जो भक्त लोग येला है, तर आज आम अयोध्या जाय रहा है। जो अयोध्या ने राम मंदिर जो ट्रस्टी है त्या जी आमंत्रण दिल्लो है आता ने जाय रहा है। तर ही जो नवापूर जो तालुका है और खूब म्हणजे आपे जी रूढ़ी परंपरा है, ये रूढ़ी परंपरा ये जो कार्य है या ने जो सांभाळा वाखरी ठिकाणा वाखरी खूब है ने संघर्ष चालू है। तर आपे है ने ये जी आदि लोक आदिवासी ये जी परंपरा है का कोवे भी है ने देवी देवता पूजा करताना ज्या राम राम आखता आणि वो राम राम शब्द वो आदि लोकांनी चालतो येल्लो है आणि आजपर्यंत चालतो येल्लो है। तर या राम भगवान है ने जी प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम येणारो है अयोध्या आता है ने आम्हाला आमंत्रण है आणि आम्हा जाहीर होईल आहे। तर आम्ही नवापूर तालुका आपे नंदुरबार जिल्हो आपे महाराष्ट्र या महाराष्ट्राले जे ये जी परंपरा है ये संस्कृती है ये कह के जास्ते जास्ते जागृत कह के री या वाकरी राम भगवान आम्हा आशीर्वाद मागो आणि आपे जे जे यही जो कार्य करता है यहाँ थोड़ी ताकत दी समझ दी और थोड़ा विचार दी और जास्ते जास्ते हेने कार्य करी भगवान प्रार्थना।